वाळवणामधील सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे बटाट्याचे वेफर्स. याच्याशिवाय उन्हाळी वाळवण अगदी अपूर्ण आहे. चला तर मग आज आपण 10 किलो प्रमाणामध्ये बटाट्याचे वेफर्स म्हणजेच बटाट्याचे चिप्स कसे बनवायचे ते पाहणार आहोत. अगदी पांढरे शुभ्र असे मोठे मोठे बटाट्याचे चिप्स कसे बनवायचे ते आज आपण पाहूया. नमस्कार, मी निशा घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर पहा, इथे सर्वप्रथम 10 किलो प्रमाणामध्ये बटाटे घेतलेले आहेत. तर हे जे वेफर्सचे बटाटे आहेत ते जुना बटाटा वापरायचा आहे. आणि हा बटाटा बघू शकता, अगदी मोठे मोठे असे बटाटे आपल्याला घ्यायचे आहेत जे की आपण वेफरसाठी वापरतो. त्यानंतर बघा, यावरती माती असते, त्यामुळे आपण हे बटाटे बाजारातून आणल्या अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. तर मी इथे 2 वेळेस हे बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत. यावरची संपूर्ण माती आता निघून गेलेली आहे. तर इथे एका पाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि आपल्याला हे जे बटाटे आहेत ते सोलून घ्यायचे आहेत, म्हणजेच याची साल काढून घ्यायची आहे. तर बघा, इथे मी बटाट्याची साल पिलरच्या मदतीने काढून घेते. संपूर्ण बटाटा मी इथे सोलून घेतलेला आहे. आता सोलून घेतलेला जो बटाटे आहेत ते लगेचच आपल्याला पाण्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत, म्हणजेच बटाटे काळे पडत नाहीत. तर बघा, याच पद्धतीने आपण हे जे सर्व बटाटे आहेत ते सोलून घेऊयात, म्हणजे त्याची साल काढून घेऊयात. तर पहा, इथे संपूर्ण बटाटे सोलून झालेले आहेत. आता हे सोलून घेतलेले बटाटे आपल्याला खिसून घ्यायचे आहेत. त्यासाठी इथे मोठ्या ताटामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि डायरेक्ट पाण्यामध्ये या पद्धतीने आपल्याला बटाटे खिसून घ्यायचे आहेत. तर बघा, बटाट्याचे मोठे मोठे कसे काप झालेले आहेत. तर हे मोठे मोठे असे काप कसे बनवायचे ते मी तुम्हाला सांगते. तर बघा, बटाटा घ्यायचा आहे सोललेला आणि तो अशा पद्धतीने खिसणीवरती धरायचा आहे आणि खिसायचा आहे. या आकारामध्ये, या उभ्या आकारामध्ये जर तुम्ही बटाटा खिसला तर बघा, असे मोठे मोठे असे बटाट्याचे स्लाईस येतात, म्हणजे असे काप येतात. तर हे बटाटे आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात. बटाटे किसल्यानंतर लगेचच ते आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये ठेवायचे आहेत, जेणेकरून ते काळे पडणार नाहीत. तर आता आपण हे बटाट्याचे जे काप आहेत ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि आता दुसऱ्या पाण्यामध्ये आपल्याला हे काप टाकायचे आहेत. आता आपल्याला हे सर्व काप इथे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तुरटी. तर बघा, इथे मी मोठा तुरटीचा खडा घेतला आहे. आता हा तुरटीचा खडा आपल्याला या पाण्यामध्ये ठेवलेल्या बटाट्यामध्ये टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे. आता बघा, यावरती ना झाकण ठेवून आपल्याला 1 तासासाठी हे पाण्यामध्ये बटाटे असेच ठेवून द्यायचे आहेत. चला, तर इकडे बघा, एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. पाणी छान असं गरम झालेलं आहे, बघू शकता याला वाफ आलेली आहे. आता आपण यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ. मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपण जे वेफर्स बनवतोय ना ते 10 किलो प्रमाणामध्ये बनवतोय. एकाच वेळेस आपलं या भांड्यामध्ये तितके बटाटे बसणार नाहीत, त्यामुळे आपण 2 बॅचमध्ये हे बटाटे शिजवून घेणार आहोत. तर पहा, अगोदर अर्धे बटाटे मी यामध्ये टाकते आणि आपल्याला हे आता व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे आहेत. बटाटे टाकल्यानंतर हलकंसं आपण मिक्स करून घेऊया. तर पहा, हे बटाटे आपल्याला जास्तही शिजवायचं नाही किंवा कच्चेही ठेवायचे नाही. हे जे वेफर्स आहेत ते आपण गावाकडील पद्धतीने बनवतोय, त्यामुळे अजिबातच तुमची ही रेसिपी फेल जाणार नाही. अगदी पांढरे शुभ्र असे बटाट्याचे वेफर्स तयार होतील. तर पहा, इथे ना बटाटा छान असा शिजत आलेला आहे. याला तुम्ही पाहू शकता उकळी यायला लागलेली आहे. एकदा आपण हलकंसं याला मिक्स करून घेऊया. तर पहा, इथे बटाटा जो आहे तो जरासा ट्रान्सपरंट असा झालेला आहे, म्हणजेच यामधला बटाटा आहे तो शिजलेला आहे. आता एका आपल्याला चाळणीमध्ये हा शिजलेला बटाटा काढून घ्यायचा आहे. तर मी तुम्हाला दाखवते. तर बघा, बटाटा हलकासा दबला जातोय, म्हणजेच आपले वेफर्स आहेत ते परफेक्ट प्रमाणामध्ये शिजलेले आहेत. चाळणीमध्ये काढून घेऊया, जेणेकरून यामधलं पाणी आहे ते निथळेल. आणि आता आपल्याला हे जे चाळणीमधले वेफर्स आहेत ते लगेचच सुकवण्यासाठी टाकायचे आहेत. निथळलेले वेफर्स एका पाटीमध्ये काढून घेऊयात आणि हे लगेचच आपण सुकवायला टाकूया. तर बघा, वेफर्स सुकवण्यासाठी इथे मी साडी अंथरलेली आहे आणि साडीवरतीच हे वेफर्स आपल्याला वाळवून घ्यायचे आहेत. तुम्ही कागदावरती देखील हे वेफर्स वाळवून घेऊ शकता. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला सर्व वेफर्स आहेत ते वाळायला घालायचे आहेत. तर मी हे उन्हामध्ये सुकवते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फॅनच्या हवेखाली देखील सावलीमध्ये हे वेफर्स सुकवून घेऊ शकता. तर बघा, सर्व वेफर्स इथे आपले दोन्ही बॅचमधले बनवून झालेले आहेत आणि आता आपण हे सुकवून घेऊया. तर बघा, अगदी एका दिवसामध्येच माझे हे बटाट्याचे वेफर्स सुकलेले आहेत
अगदी छान असे तयार झालेले आहेत. बघू शकता अगदी छान पांढरे शुभ्र असे हे बटाट्याचे वेफर्स झालेले आहेत. अजिबातच काळे पडलेले नाहीत, अगदी पांढरे शुभ्र झाले आणि बघू शकता किती ट्रान्सपॅरंट असे दिसतात. अगदी एका दिवसामध्येच हे चिप्स वाळलेले आहेत. घरामध्ये फॅनच्या हवेखाली देखील हे बटाट्याचे चिप्स एका दिवसामध्ये सुकले जातात. तर आता बघा मी तुम्हाला हे जे चिप्स आहेत ते तळून दाखवते. तर इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. आता आपण हे चिप्स तळून घेऊयात. तर बघा यामध्ये चिप्स टाकलेले आहेत आणि टाकल्याच लगेचच फुललेले आहेत. अगदी पांढरे शुभ्र असे झालेले आहेत. बघू शकता याच पद्धतीने आपण सर्व चिप्स आहेत ते तळून घेऊयात. तर बघा या पद्धतीने जर तुम्ही बटाट्याचे चिप्स बनवाल ना, अगदीच मोठे मोठे आणि पांढरे शुभ्र असे तुमच्या बटाट्याचे चिप्स तयार होतील. अजिबातच काळसर पडणार नाहीत किंवा लालसर होणार नाहीत. तर बघा तेल जेव्हा तापतं ना, तेव्हा आपल्याला गॅसची फ्लेम लगेचच लो ठेवायची आहे आणि पटकन असे हा बटाटा फुलला की तेलामधून काढून घ्यायचा आहे. म्हणजे चिप्स करपत नाहीत किंवा जास्त लालसर होत नाहीत. तर तुम्हाला ना एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहताय ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजेच माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. तर पहा इथे ना आपले पांढरे शुभ्र असे बटाट्याचे वेफर्स सगळे तळून झालेले आहेत. बघू शकता चिप्स अगदी पांढरे शुभ्र मोठे मोठे असे दिसतात. अगदी मस्त असे झालेले आहेत. आता मी तुम्हाला हा फोडून दाखवते. बघा अगदी कुरकुरीत असे बटाट्याचे वेफर्स आपले तयार झालेले आहेत. दिसायलाही अगदी सुंदर दिसतात, चवीला तर अगदीच भन्नाट लागतात. याशिवाय आपलं उन्हाळी वाळवण तर अगदी अपूर्णच आहे. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. चला तर मग आपल्या उन्हाळी वाळवणाच्या इतर रेसिपीज देखील अपलोड केलेल्या आहेत, त्या देखील जरूर बघा. भेटूया पुढच्या छान आणि नवनवीन अशा भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि हेल्दी राहा.